नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। वेगवेगळ्या कारणास्तव पैसे माघारी देण्यासाठी स्वइच्छेने अर्ज येत आहेत। आतापर्यंत कुठलाही लाभ माघारी घेतलेला नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एकटी योजना नाही जिची स्क्रुटिनी होत आहे। सर्वच योजनांची स्क्रुटिनी होत असते। कोणतीही योजना असली तरी तिची सालाबादप्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं। कोणत्याही थेट लाभाची योजना त्याचं मूल्यमापन किंवा व्हेरिफिकेशन ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे। यामध्ये वेगळं काही आहे असा भाग नाही। या योजनेला आतापर्यंत 1 वर्षही पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे या योजनेतील काही जे वेगवेगळे गैरसमज आहेत ते होत आहेत। आम्ही आतापर्यंत एकही महिलेचे पैसे घेतलेले नाहीत। काही महिलांनी स्वतःहून शासनाला रिक्वेस्ट केलेली आहे, मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे, त्यामुळे आता मी या योजनेसाठी पात्र होत नाही, अशा पद्धतीचे अर्ज केले असतील तर हा वेगळा भाग झाला। मात्र अद्याप या योजनेअंतर्गत येणाऱ्या महिलांचे पैसे परत घेतलेले नाहीत आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे नाव परत घेण्याची परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवत नाही। कारण त्या संदर्भातला निर्णय अद्याप विभागात किंवा शासनाने घेतलेला नाही किंवा त्याबाबतची चर्चा झालेली नाही किंवा निर्णय देखील झालेला नाही, अशी माहिती अदिती तटकरे यांनी यावेळी दिली आहे। पैसे नेमके द्यायचे कुठे किंवा त्या संदर्भात काही विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे, काही सिस्टीम लावण्यात आलेली आहे किंवा काही ठिकाणी देऊ शकतात स्वेच्छेने। इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्यावेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं, नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बालविकास विभागाला ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ती कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट्स असतील तर त्यासाठी ते वापरावे, तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो। तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल। पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर अद्यापही सुरू झालेली नाही। पैसे रिटर्न दिले का? हे साधारणपणे अर्ज दिलेले आहेत, ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत, त्याच्या संदर्भातली त्यांनी कारणं जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही स्क्रुटिनी आहे ते स्थानिक पातळीवर सुरू आहे। आणखी एक मुद्दा होता जर आपण त्यावर बोला। यांचं एक वक्तव्य असं आलेलं आहे त्याच्यात ते म्हणतायत की अदिती तटकरे यांना आम्ही जिंकूनच आणायला नको होतं, म्हणजे पालकमंत्र्यांचा वाद जो सुरू आहे तो उद्भवलाच नसता। मला असं वाटतंय की साधारणपणे अशा पद्धतीचे वक्तव्य हे करणं माझ्यासाठी सुद्धा ते आश्चर्यजनकच आहे। कारण शेवटी मी आज ज्या मताधिक्याने निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये महायुतीचे नेतृत्व असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आमचे पक्षाचे अध्यक्ष अजितदादा असतील, ज्यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांसाठी काम केलेलं आहे। एकमेकांसाठी जर कामच केलं नसतं तर इतकं मताधिक्य किंवा इतकं मॅन्डेट हे महायुतीला मिळालंच नसतं। शेवटी घटक पक्ष म्हणून आम्ही एकमेकांसाठी काम केलेलं आहे। महायुतीचा उमेदवार निवडून यावा ह्यासाठी आम्ही सगळ्या पक्षांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असो किंवा भारतीय जनता पक्ष असो किंवा RPI असो, आमचे घटक पक्ष असो, आम्ही सगळ्यांनी एकजुटीने काम केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही 237 जे काही मॅन्डेट आहे ते महायुतीला त्या निमित्ताने मिळालेलं आहे। त्याच्यामुळे आता त्याचं मूल्यमापन करणं, आता 5 वर्षांनी ज्या वेळेला निवडणुका येईल त्यावेळेला त्या संदर्भातलं जे काही मूल्यमापन ते आहे ते होईल। आता आम्ही सगळेजण निवडून आलेलो आहे आणि आम्हाला पुढची 5 वर्ष एकत्रितपणाने काम करायचं आहे। कुठेही शासनाचं, महायुतीचं नाव खराब होणार नाही। आपल्या मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दावोसला गेलेले आहेत, ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला, तिथं अधिकाधिक आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट यावी, आपल्या इथं रोजगार निर्मिती व्हावी, आपलं रिप्रेझेंटेशन करायला ते तिकडे गेलेले आहेत आणि ते आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तिथं करतायत। आणि अशा वेळेला आम्ही कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातले काही कुरघोड्या आणि मूल्यमापन करून काय झालं, काय होऊ शकलं असतं ह्या संदर्भातल्या खटाटोपमध्ये पडण्यापेक्षा आपल्याला पुढच्या 5 वर्षांमध्ये राज्याला पुढं न्यायचं आहे, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून न्यायचं आहे। मला वाटतं त्या विषयाला जर आपण जास्ती महत्त्व दिलं आम्ही, तर मला वाटतं निश्चितपणाने ते योग्य राहील। आम्हाला इतक्या मोठ्या पद्धतीनं लँडस्लाईड विक्ट्री लोकांनी दिलेली आहे। शेवटी जनतेसमोर आपण काय उदाहरण ठेवतोय
जनतेला कुठेही वाटायला नको की बाबा यांना आपण का निवडून दिलं, या गोष्टीचा आम्ही जास्त विचार करणं गरजेचं आहे. स्थगिती देण्यात आली याच्या मागची कारण काय आहेत ही आपल्यापर्यंत पोहोचली आहेत का सरकार किंवा नाही, मला वाटतं ती कारणं मला माध्यमांच्याकडूनच पोचलेली आहेत, जे काही 3-4 दिवसापासून चाललेलं आहे त्या संदर्भात. आणि आमची एक भूमिका त्याच्यामध्ये आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आत्ता राज्यामध्ये नाही आहेत आणि मंत्री म्हणून किंवा साधारणपणे महायुतीच्या सरकारमधले घटक म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ज्या वेळेला ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिथं करतायत त्यावेळेला शेवटी कुठल्याही पालकमंत्री असो इतर काही असो त्याच्यावरनं इथं वातावरण दूषित करणं ते तिथं बाहेर असताना आज अजितदादासुद्धा त्यांच्या बजेटच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांसोबत त्या ठिकाणी त्यांचा आढावा चालू आहे. शिंदेसाहेबसुद्धा आता KM हॉस्पिटलला सकाळी त्यांची व्हिजिट झाली, त्या संदर्भातला त्या आढावा घेत आहेत. मी मंत्री म्हणून इथं असेल किंवा इतर आमचे मंत्री असतील, आमच्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की ते आमचं प्रतिनिधित्व तिथं करत असताना आम्ही या ठिकाणी वातावरण एक जे आहे ते सलोख्याचं चांगल्या पद्धतीनं ठेवणं. त्याच्यामुळे पालकमंत्री पदाचं जे काही आहे स्थगिती आहे ज्या ते मुख्यमंत्री आणि तिन्ही आमचे जे नेते आहेत ते त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी काही फारसा वेळ घालवणं किंवा टीकाटिप्पणी करणं हे अपेक्षितही नाही आणि मला असं वाटतं की माझ्याकडून ते होणं एक जबाबदार मंत्री म्हणून ते योग्यही नाही. पक्षाला पालकमंत्री पद दिलं जात नाही हा आमच्यावरचा अन्याय आहे आणि कुठेतरी घराणेशाहीचा आरोप करण्यात येतोय. याला तुम्ही कसं उत्तर द्याल? ते एक तर याच्यामध्ये आहे की आम्ही सगळेच निवडून आलेलो आहोत. आज काही आम्ही घराणेशाही आणि हा विषय तर त्याच्यामध्ये असू शकत नाही, कारण आम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे. आम्हाला मायबाप जनतेने ह्या ठिकाणी बसवलेलं आहे आणि आमच्या नेतृत्वाने ती आम्हाला जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळे पालकमंत्री तिथल्या जिल्ह्याच्या मंत्र्याला असं वाटत असतं की त्यांनी पालकमंत्री व्हावं. ती इच्छा व्यक्त करण्यामध्ये काहीही वावगं नाही, पण ती इच्छा व्यक्त करत असताना ती कशा प्रकारे आपण करतो ह्याला मला वाटतंय जास्ती या ठिकाणी महत्त्व देणं गरजेचं आहे. आज असे अनेक जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांना स्वतःचे जिथं आमचे पण मंत्री आहेत त्यांना तिथलं पालकमंत्रीपद नाही मिळालेलं आहे. ज्या वेळेला 3 पक्ष एकत्रितपणाने काम करत असतात, महायुती म्हणून आम्ही काम करत असतो, त्यावेळेला कुठं ना कुठं तरी काही ना काही ॲडजस्टमेंट तडजोडी या येतच असतात. आता आमचेही बऱ्याच ठिकाणी मंत्री आहेत, लातूरमध्ये आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, नाशिकमध्ये तर 7 आमदार आणि 2 मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. पण एक संयुक्तिक निर्णय झाला आणि त्यातून ज्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी तिथं देण्यात आली, कोल्हापूरची शिवसेनेच्या आंबेडकर मला वाटते मंत्री आहेत त्यांना देण्यात आलेली. तिथे आमचे मुश्रीफ साहेब सिनियर मंत्री आहेत, 5 का 6वी टर्म आहे त्यांची. पण ज्या वेळेला लातूरला आमचे बाबासाहेब पाटील मंत्री झालेले आहेत, साताऱ्याला मकरंदाबा मंत्री झालेले आहेत, तिथे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा 2 आहेत, शिवेंद्रराजे मंत्री झालेले आहेत आणि जयकुमारजी आहेत. पण तरी सुद्धा शंभूराज तिथं पालकमंत्री झालेले आहेत. त्याच्याबाबत काय आमचं म्हणणं नाहीये. शेवटी महायुतीचे ज्या वेळेला नेतृत्व बसतात आणि ते काही संयुक्त निर्णय घेतात, तो निर्णय मान्य करणं कोणाच्याही बाजूने असो तरी मान्य करणं ही त्या ठिकाणी आमची जबाबदारी आहे. त्यांनी बसून निर्णय घेतलेले आहेत म्हणजे काही ना काही कारणं त्या संदर्भातली आहेत आणि महायुतीमध्ये आपण आहोत तर सगळ्यांचं काही समाधान होऊ शकत नसतं. शेवटी कुठं ना कुठं तरी ॲडजस्टमेंट करूनच, जसं संसार चालवत असताना सुद्धा नवरा बायकोला ॲडजस्ट करूनच तो चालवावा लागत असतो, तसं महायुतीमध्ये सुद्धा काही ना काही ॲडजस्टमेंट्स आपल्याला कराव्याच लागत असतात. माझी स्वतःची भूमिका आहे की पालकमंत्रीपद हा एक भाग झाला, हा मंत्रिपदातल्या किंवा महायुतीच्या संबंध कामकाजामधला एक घटक आहे. हे काही संपूर्ण महायुतीच्या सरकारचं कामकाज नाही आहे. त्याच्यामुळे आज मंत्री म्हणून मी महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून काम करते. 2 वर्ष मी जिल्ह्याची पालकमंत्री नव्हती. मी त्या संदर्भातली कधी मागणी किंवा कधी त्या संदर्भातली माझ्याकडनं कधी हेही झालं नाही. उदय सामंत साहेब आमचे पालकमंत्री होते, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये काम करत होतो, चांगल्या पद्धतीनं काम करत होतो. कधी त्या संदर्भातली एक छोटीशीही तक्रार ही 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आलीही नाही. त्यामुळे त्यांनी चांगल्या पद्धतीनं आमचा जिल्हा सांभाळला. आम्हाला सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांनी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. आत्ता 5 वर्षाच्यासाठी आम्ही काम करत आहोत. मी मंत्री म्हणून काम करते, भरत शेठ मंत्री आहेत, तिथं पलीकडे योगेश कदमजी असतील, उदय सामंत साहेब आहेत, पलीकडे नितेश राणेजी आहेत. त्यामुळे हा एक भाग झाला. पण मंत्री म्हणून कोकणाला पहिल्यांदाच 5 मंत्रिपदं मिळालेली आहेत आणि त्याच्यामध्ये कोकण आपण किती विकासात्मक दृष्टीने पुढं घेऊन जातो, माझ्या दृष्टिकोनातून हा मुद्दा जास्ती महत्त्वपूर्ण आहे. आपण जर आपापसात मतभेद आणि भानगडी करूनच जर लोकांपुढे ती उदाहरणं ठेवत राहिलो तर जनता ही आपल्याला त्या पद्धतीनं त्यांना काही
ह्या अशा पद्धतीच्या काही कुरघोड्या प्रत्येक वेळेला आवडत नसतात. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातनं अलिप्त राहतो. आम्ही ज्या राजकीय संस्कृतीतून येतो हे मला अशा पद्धतीची काही शिकवण नाही की मी त्याच्या संदर्भात येऊन प्रसारमाध्यमांमध्ये बोलावं. त्यामुळे माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे की जे काही त्या संदर्भातला योग्य निर्णय घेतील तो आम्हाला मान्य पण असेल. ताई, रायगडमध्ये जशा पद्धतीने आंदोलन झाले, महामार्ग रोखले गेले, तुमच्यावरती जशा पद्धतीने टीका टिप्पणी झाली, जी भाषा वापरली गेली, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मी आपल्याला म्हटलं की कोणाची इच्छा असणं ह्याच्यामध्ये काही चुकीचं किंवा वावगं नाही. पण ती इच्छा व्यक्त करत असताना आपण कशा पद्धतीनं करतो हे प्रत्येकाचे वेगवेगळे त्याच्याकडे बघणारा दृष्टिकोन असतो. त्यांचा तसा असेल, माझा तसा नाही आहे. हा इतकाच फरक आहे, बाकी काही नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये तुम्ही देणार म्हणजे हां. अशा पद्धतीचा तुमच्या घटक पक्षांमधल्या लोकांचा हे होता दावा होता ही निवडणुकीच्या दरम्यान. अजून हालचाल काहीच दिसत नाही. अनिल देशमुखांना सवाल उपस्थित केलाय. तुम्ही नाही महिलांची नाही, फसवणूक एक तर करताय. कसं आहे की विरोधकांनी नेहमी या योजनेवर टीकाच केलेली आहे. त्याच्यामुळे मी विरोधक काय त्याच्या संदर्भात बोलतायत. आम्ही ज्या वेळेला 1500 द्यायला सुरुवात केली तेव्हा ते म्हणत होते की राज्याच्या तिजोरीवर याचा किती मोठा परिणाम होणार आहे, अमुक होणार आहे, तमुक होणार आहे, महिलांना त्याचा लाभ मिळणारच नाही. पण त्यांनी त्यांचा जाहीरनामा करताना महिलांना 3000 देणार असं घोषित केलं होतं. ते कुठनं देणार होते आम्हाला माहीत नाही. जर 1500नीच तिजोरीवर जर इतका मोठा परिणाम झाला असेल तर. आमची महायुतीची सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आमचं एक हे आहे की लाडकी बहीण योजना ही माझ्या माता भगिनींसाठी, गरजू महिलांसाठी चालू राहिली पाहिजे. हे आमचं प्रथम प्राधान्य आहे. ज्या वेळेला मुख्यमंत्री पदाची शपथ ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली त्यावेळेला पहिल्याच त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की आम्ही आमच्या जाहीरनामा हा 5 वर्षाच्या कालावधीसाठी असतो. तर त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे, आम्ही काही त्याच्यात खोटं आश्वासन दिलेलं नाही आहे. जे जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीनं ज्या गोष्टी हा 2100चा एक भाग झाला, पण या व्यतिरिक्तसुद्धा जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन हे आम्ही त्या वेळेला एकंदर जी काही परिस्थिती आहे त्यानुसार आम्ही निश्चितपणाने करू. पण एकही आश्वासन आम्ही पडू देणार नाही किंवा ते खोटं ठरू देणार नाही असा शब्द हा तिने राज्याच्या जनतेला दिलेला आहे. तिजोरीवर ताण आलाय का ताई? थँक्यू तिजोरीवर ताण थँक्यू. आलाय? लाडक्या बहिणीमुळं मी आता बोलताना म्हटलं मी अशा पद्धतीचा कुठलाही उल्लेख केला नाही. मी आपल्याला स्पष्टपणाने सांगितलं की विरोधक ही टीका करत होते की 1500ची योजना ही कशी राज्याला खपाट्याला नेणारी आहे. आम्ही कधी त्या संदर्भातलं एकही वक्तव्य केलं नाही. कारण ज्या वेळेला कुठलीही योजना हे एखादं सरकार आणत असतं त्यावेळेला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून, आर्थिक सहित सगळ्या बाजूंनी विचार करून त्या संदर्भातली जी काही घोषणा आहे ती केली जात असते. आजही जानेवारी महिन्याचा लाभ ज्या वेळेला आम्ही देतोय त्यावेळेला 8 दिवस आधी आमच्याकडे जवळपास 3600 कोटीपेक्षा अधिकचा निधी हा अर्थ विभागाकडून उपलब्ध झालेला आहे. त्याची तरतूद ही अर्थ विभागाने पुढच्याही महिन्यांची ही त्याचं नियोजन त्यांनी सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही ही योजना फार जबाबदारीने महायुतीच्या सरकारने आणलेली आहे. आम्हाला ही चालू ठेवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही योग्य ती पावलं आहेत ती उचलत आहोत. शेवटचा प्रश्न सरकार पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा।
जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जो जब जब जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।